नमस्कार. मतदारांना प्रश्न पडले आहेत की राहुरी नगर पाथडी पोटनिवडणुकीमध्ये शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याला कशासाठी मतदान करायचं? का तो शिवाजी कर्डिले यांचा मुलगा आहे, का तो मॅच्युअर्ड आहे, का तो आहे एज्युकेटेड आहे, का तो कॅपेबल आहे आमदार होण्याच्या? काय क्वालिटी काय आहेत? का त्याला विखे पाटील आणि संग्राम जगताप यांनी पुढे केलं म्हणून करायचं का? का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रपोज केला असेल किंवा तिकीट द्यायचं असेल म्हणून मतदान करायचं का? अहो, ही मतदान काही कोणी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, कोणाचीच नाही. ही लोकशाही, हे राज्य, हे सरकार, हे समाज हा सर्व समाजाच्या मालकीचा आहे. आणि समाजाच्या मालकीचा असलेल्या या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये योग्य माणूस सरकारमध्ये बसावा, हे याच्यासाठी निवडणूक प्रक्रिया आहे. याच्यासाठी लोकांचं मत आवश्यक आहे. म्हणून ह्या राहुरी नगर पाथडी लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांना मतदान का करायचं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर मतदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच याच वेळेला याच बारामतीमध्ये सुद्धा पोटनिवडणूक लागली आहे. तर त्यामध्ये त्यांचा संभाव्य उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार असणार आहे. मग तिला का मतदान करायचं? कारण ती अजित पवार यांची पत्नी आहे म्हणून, का राजकीय घराण्यातली आहे म्हणून, की बारामतीवर पवार कुटुंबाचं आधिपत्य आहे म्हणून? अहो, का करायचं पण? अहो, हे जे चालू आहे, सरकार चालू आहे, लोकशाही चालू आहे, लोकशाहीच्या मार्गाने योग्य उमेदवार पुढे जावा याच्यासाठी लोकांचं मतदान असतं. आणि लोक ते लक्षात ठेवून मतदान करतात. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीने जे बौद्धिक आंदोलन केलेलं आहे, जनजागृती केलेली आहे, त्याच्यामुळे या लोकांना, मतदारांना प्रश्न पडला आहे की या दोन्ही लोकांना मतदान का करायचं? या प्रश्नाचं उत्तर सैनिक समाज पार्टीने रेडी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे यांना मतदान करू नका हे जाहीर आव्हानही केलेलं आहे. मग लोकशाही टिकवायचं असेल तर हे मतदारांच्या आधारावर अवलंबून आहे, मतदारांच्या मतावर अवलंबून आहे. त्यामुळे मतदार जागृत झाला आहे. मतदार कोणालाही आयऱ्यागऱ्याला मतदान करणार नाही, मतदार पैसे घेऊन मतदान करणार नाही. मतदार हा जागृत झाला आहे. मतदाराची जबाबदारी आहे. या देशामध्ये लोकशाही टिकलीच पाहिजे. लोकशाही टिकल्याशिवाय ह्या देशाचा, समाजाचा, महाराष्ट्राचा विकास होणार नाही. म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आणि योग्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री करण्याच्या मुद्द्यावर सैनिक समाज पार्टीचं आव्हान मतदारांनी पेलवलं आहे. मतदार जागृत झाला आहे. म्हणून मतदार योग्य त्या उमेदवारालाच मतदान करणार आहे आणि सैनिक समाज पार्टी योग्य उमेदवार देणार आहे. म्हणून मतदार राजांनी ठरवलं आहे की सैनिक समाज पार्टीने निवडलेल्या योग्य उमेदवाराला अल्प खर्चात मतदान करून निवडून द्यायचं आहे, जेणेकरून सैनिक समाज पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला यश मिळवून देणार आहे आणि मतदारांनी हे निश्चित केलं आहे. त्यामुळे सर्व मतदार राजांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.